तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज अत्यंत अशी महत्त्वाची अशी आपण बातमी घेऊन आलो आहोत. राष्ट्रीय खाद्यतेल बियाणे सन 2025 अंतर्गत उन्हाळी भुईमूग व उन्हाळी तीळ पिकांच्या 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो, हे जे बियाणे आहेत याचा अर्ज तुम्ही कुठे करायचा, कसा करायचा, याचे कोणत्या जिल्ह्यासाठी बियाणे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, किती मिळणार आहेत, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा, म्हणजे आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि कोणता शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक बातमी मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरेच शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना, भगिनींना माहितीच असेल, किसान कृषी प्रदर्शन मुशी तालुका पुणे येथे भरले होते मधल्या 10 ते 14 तारखेपर्यंत. तर मित्रांनो, आपण ह्या कृषी प्रदर्शनमध्ये 11 ते 12 तारखेपर्यंत व्हिडिओ अत्यंत मेहनतीने बनवला होता. त्या व्हिडिओचा आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होण्यासाठी आपण तो व्हिडिओ बनवला होता. पण काही कारणामुळे माझा मोबाईल मध्ये बिघड झाल्यामुळे आणि जो काही डेटा म्हणजे जो काही व्हिडिओ होता तो अपलोड करण्याच्या अगोदरच डिलीट झाला होता. त्यामुळे मला तो अपलोड करता आला नाही. पण मी तरी देखील प्रयत्न चालू ठेवला आहे. जर तो डेटा रिकवर झाला तर उशीर झाला आहे तरी देखील मी तो व्हिडिओ आपल्या फायद्यासाठी अपलोड करणार आहे. जर आपल्याला त्यातील काही महत्त्वाची माहिती मिळाली तर आपण ती घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आपण थेट आपल्या विषयावरती जाऊया. आपल्या आजच्या महत्त्वाच्या बातमीवरती जाऊया. आपण स्क्रीनवरती पाहूया, एक प्रेस नोट आहे, त्याद्वारे आपण ही माहिती सगळी जाणून घेणार आहोत. उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी तेळ पिकांच्या संदर्भातील आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बियाणे सन 2025 अंतर्गत उन्हाळी भुईमूग व उन्हाळी तेल पिकांच्या 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाकरिता अर्ज करण्याचे आव्हान. तर राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बियाणे हे खाद्यतेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी व देशांतर्गत तेल बियाणांचे महत्त्व वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे हंगाम 2025 करिता भुईमूग पिकांसाठी हेक्टरी 150 किलो रक्कम त्याची किती असणार आहे, 114 किलोला 114 रुपये. शेंगा व तिळासाठी हेक्टरी 2.5 किलो त्याची रक्कम असणार आहे 117 किलोसाठी. प्रमाणित बियाणे केंद्र शासनाने निवड केलेल्या जिल्ह्यासाठी 100% अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. तर यामध्ये भुईमूग पिकाचे 100% अनुदानावर प्रमाणित बियाण्यांचा लाभ नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्यावायचा आहे. तसेच तीळ पिकांचे 100% अनुदानावर प्रमाणित बियाणेचा लाभ जळगाव, बीड, लातूर, बुलढाणा या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्यावायचा आहे. यासाठी प्रति लाभार्थी 0.20 हेक्टर व कमाल 1 हेक्टर मर्यादित लाभ देय आहे. शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांच्या भुईमुगासाठी 20 किलो किंवा 30 किलो तसेच तिळासाठी 500 ग्राम किंवा 1 किलो याप्रमाणे पॅकिंग साईज आहे. शेतकऱ्यांना बियाणांच्या पॅकिंग साईज नुसार प्रमाणित बियाणे वितरित करण्यात याकरिता रक्कम शेतकऱ्यांनी स्वइच्छाने भरावी लागेल. भुईमूग व तीळ पिकांच्या बियाणांचा लाभ घेण्यासाठी आपल्या महाडीबीटी पोर्टलवरती आपल्याला अर्ज करायचा आहे. 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांसाठी निवड लक्ष्यांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य FCFS या तत्वावर करण्यात येणार आहे.
त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी बांधवांनी अर्ज करावे आणि लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे। आणि अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागात कार्यालयाशी संपर्क साधू शकता आपण। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही प्रेस नोट होती। आपल्याला यामध्ये समजलंच असेल की आपल्याला कमीत कमी 20 किलो पर्यंत बियाणे मिळू शकतात। आता महाडीबीटी द्वारे आहे जी काही योजना राबवली जात आहे ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ह्याच तत्वावरती असणार आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदर देखील आपण असा व्हिडिओ बनवला होता। खरीप हंगामाच्या वेळेस आपल्याला भुईमुगाचे बियाणे मिळाले होते, ते देखील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याच तत्वावर होते। जोपर्यंत कृषी विभागात स्टॉक आहे तोपर्यंत हे बियाणे प्रत्येक शेतकऱ्याला मिळत राहणार आहे, पण स्टॉक संपल्यानंतर शेवटचे जे शेतकरी राहतात त्यांना हे बियाणे मिळत नाहीत, याची त्यांनी नोंद घ्यावी। मागे आपण जवळपास आपल्या गावातील 150 शेतकऱ्यांना आपण हे बियाणे मिळवून दिले होते। मित्रांनो, याच्यामध्ये आणखी एक अशी महत्त्वाची बातमी आपल्याला सांगायची आहे। याच्या अगोदर आपण खरीप हंगामासाठी जर भुईमुगासाठी फॉर्म भरला असेल तर पुन्हा तुम्हाला भरता येणार नाहीये, याची नोंद घ्यावी। आपल्याला जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर आपण अर्ज याचे भरून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आपल्याला भुईमुगासाठी तेल बियाण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या नजीकच्या जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आमच्या ऑफिसला देखील भेट देऊ शकता। आम्ही आपले हे अर्ज भरून देऊ। ह्या अर्जाची अंतिम तारीख अजून आलेली नाहीये, तरी देखील तुम्ही ह्या 8 दिवसामध्ये हा अर्ज भरून घ्यायचा आहे। आपल्याला ह्या अर्जाची सोडत भुईमुग आणि तीळ हे आपल्याला 15 ते 30 दिवसाच्या आत वितरित करण्यात येणार आहे। पण तरी देखील याची माहिती आपल्याला, याची तारीख आपल्याला आमच्या व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे। त्यासाठी पुरंदर शेतकरी विशेष हा YouTube चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्याला आमचा पुढचा येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।